माऊली विठोबास दूध पाजते. चोरांनी म्हैस चोरून नेली आणि ती देवाने चोरांना शिक्षा करून परत आणून दिली. ही गोष्ट कर्णोपकर्णी सर्वत्र झाली. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आवलीला जेव्हा ती समजली तेव्हा तिला मोठे कौतुक वाटले. दुसऱ्या दिवशी तुकोबा जेवावयास बसले तेव्हा आवलीने त्यांना वाटी भरून दूधही दिले. त्यावर तो भक्तराज तिला म्हणाला, अगं आणखी एक तांब्याभर भरून दूध दे, म्हणजे ते विठोबाला पाजून येईन म्हणतो. तेव्हा आवलीने एक पितळेचा मोठा गडू भरून दूध दिले. ते घेऊन तुकोबा देवळात गेले आणि देवाला दूध पाजून रिकामा गडू घेऊन घरी परत आले. त्या दिवसापासून हा असा प्रकार दररोज चालू झाला. काही दिवस लोटले तेव्हा आवली विचारात पडली की हा काय प्रकार आहे. रोज जर असे गडवाभर दूध देवाच्या नावाने दिले तर मग घरी पोराबाळांना दूध, ताक, लोणी कुठून होईल. तेव्हा तिने काय केले, धाकटी मुलगी भागीरथी बापाबरोबर देवळात जात असे. तिला बाजूला नेऊन हळूच विचारले की काय ग, तुझा बाबा रोज दूध घेऊन जातो, त्याचे काय करतो. तेव्हा ती पोर म्हणाली, अगं आई, त्या दुधातले थोडे देव पितो, थोडे बाबा पितात व थोडे मलाही पाजतात. दगडाची मूर्ती दूध पिते असे ऐकताच तिला आश्चर्य तर वाटलेच, पण ते काही खरे वाटेना. मग आपण स्वतःच जावे व खरे खोटे पाहून यावे असा तिने विचार केला. दुसऱ्या दिवशी तिने नवऱ्याला सांगितले की आज मी स्वतः देवळात जाते आणि देवाला दूध पाजून येते. निष्कपटी तुकोबा म्हणाले की अवश्य जा. आवलीने गरम दुधाचा गडवा भरून घेतला आणि धाकट्या मुलीला सोबत घेऊन ती घरातून बाहेर पडली व देवळाच्या दिशेने चालू लागली. ती येत असल्याचे जाणून विठोबासमोर मात्र मोठाच पेच प्रसंग उभा राहिला. त्याला असा प्रश्न पडला की दूध प्यावे की न प्यावे. कारण असे की जर प्यावे तर तिचा भाव शुद्ध नाही आणि न प्यावे तर ती घरी जाईल व तुकोबाला जगणे नकोसे करील. जर चमत्कार दिसला नाही तर तिचाही विश्वास बसणार नाही. अशा मनस्थितीत काहीच न सुचल्यामुळे देव मुकाट्याने उभाच राहिला. आवली दूध घेऊन झरझर चालत आली व तडक गाभाऱ्यात गेली. तिच्या मनात विठोबाविषयी तसा प्रेमभाव असा नव्हताच. त्यामुळे तिने तो कढत कढत दुधाचा तांब्या तसाच मूर्तीच्या तोंडाला लावला. त्या क्षणी देवाचे ओठ पोळले आणि त्याने आपली मान तिरपी केली. दगडी मूर्तीने मान हलविल्याचे दिसताच आवली अवाक झाली. तिची मनोमनी खात्री पटली की ही मूर्ती खरोखरीच जिवंत आहे. तिने पुन्हा निरखून पाहिले तेव्हा तिला असे दिसले की देवमूर्तीच्या ओठावर एक फोड सुद्धा आला आहे. तेव्हा मात्र तिची खात्रीच झाली की नवरा सांगतो त्यात अगदी अणुमात्रही खोटे नाही. मग ती मुलीला घेऊन समाधानाने परत फिरली. घरी तुकाराम महाराज भजन करीत बसले असताना ध्यानात देव प्रगट झाले व त्यांना बोलले की अरे, आज तू यावयास आळस करून पत्नीसोबत दूध पाठविलेस, पण त्याची शिक्षा मात्र मला भोगावी लागली. तिने कढत दुधाचा तांब्या न निववताच तसाच माझ्या ओठांना लावला आणि माझे मात्र ओठ पोळले. तुझे संसारात लक्ष नाही यासाठी ती मला जबाबदार धरते व मी तुला नादी लावला असे म्हणते आणि माझ्याशी वैर करते. तिला दया माया काहीच वाटत नाही. तेव्हा तुकाराम महाराज ध्यानातून सावध होऊन तिला बोलले की अगं, तू काय केलेस, कडत दूध देवाला कसे पाजलेस. आवलीने मोठ्या ठसक्यात त्यांना उत्तर दिले की अहो, तुम्ही तर कीर्तनात सांगता की देवाने 12 गावांना लागलेली आग गिळली होती. हे जर खरे होते तर माझ्या एवढ्याशा दुधाने त्याच्या ओठांना फोड का आला. असे ऐकल्यावर बुवांचा जीव कळवळला. ते लगेच उठले आणि धावतच देवळात गेले.
तिथे जाऊन पाहतात तर मान किंचित कललेली होती आणि ओठावर एक फोडही होता. ते पाहून त्यांना अतोनात दुःख झाले. त्यांनी देवासमोर लोटांगण घातले व क्षमायाचना करून देवाची स्तुती करू लागले. तेव्हा देवाच्या ओठांवरचा तो फोड जागच्या जागी जिरला, परंतु मूर्तीची मान जी वाकडी झाली होती ती तशीच राहिली. अद्यापही ती तशीच आहे. पुढे एकदा तुकाराम महाराज चाकणहून येत असताना अकस्मात आसपासच्या झाडीतून हजारोंच्या संख्येने डास निघाले व त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. भजनात रंगलेले तुकाराम महाराज तसेच मुकाट्याने ते दुःख सहन करीत बसून राहिले. जाणारे येणारे वाटसरू ते दृश्य पाहून आपल्या जीवाच्या भीतीने पळाले. तेव्हा पांडुरंगाने एका वाटसरूचे रूप घेतले, हातामध्ये शिंदीचा फड घेतला व तिथे येऊन सर्व डास उठवून लावले. तुकाराम महाराजही मग तिथून उठले आणि एक प्रहर रात्रीला घरी परत आले. असं प्रत्येक क्षणाला भगवंत तुकाराम महाराजांच्या सदैव सोबतच असे.